नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 15 अशा स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया क्रिसिल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.64%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 7.55%, डी-आयएसची होल्डिंग आहे 12.69% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.13% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया आयचर मोटर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 49.09%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 25.42%, डी-आयएसची होल्डिंग आहे 16.11% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.30% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया जिलेट इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 4.11%, डी-आयएसची होल्डिंग आहे 9.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.94% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.20%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 25.27%, डी-आयएसची होल्डिंग आहे 7% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.52% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.17%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 4.09%, डी-आयएसची होल्डिंग आहे 1.44% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 29.03% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 11 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अजून एका रेल्वे सेक्टरच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.40%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 7.45%, डी-आयएसची होल्डिंग आहे 13.73% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.43% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 11 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.75%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 4.15%, डी-आयएसची होल्डिंग आहे 8.94% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.15% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 11 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.38%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 2.24%, डी-आयएसची होल्डिंग आहे 0.52% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.35% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 11 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.52%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 24.09%, डी-आयएसची होल्डिंग आहे 13.04% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.28% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 12 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया डिफेन्स सेक्टरच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.64%, एफ-आयएसची होल्डिंग आहे 12.26%, डी-आयएसची होल्डिंग आहे 8.13% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.95% आणि या कंपनीचा
क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 12 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.99%, FISची होल्डिंग आहे 18.04%, DISची होल्डिंग आहे 17.16% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.80% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 13 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. आता बोलूया RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.84%, FISची होल्डिंग आहे 5.10%, DISची होल्डिंग आहे 6.16% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.89% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 12 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे SJVN लिमिटेड. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.85%, FISची होल्डिंग आहे 2.42%, DISची होल्डिंग आहे 4.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.63% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 13 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया मनप्पुरम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35.25%, FISची होल्डिंग आहे 27.01%, DISची होल्डिंग आहे 7.88% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 29.84% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 13 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. आता बोलूया बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.58%, FISची होल्डिंग आहे 5.35%, DISची होल्डिंग आहे 1.02% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 32.05% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 14 फेब्रुवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.